नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी अपडेट आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाच्या हालचालींना विधान भवनात वेगवान घडामोडींना वेग आलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय. याबाबतचा प्रस्ताव ठाकरेंच्या पक्षाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला जाणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचं शिष्टमंडळ हे पोहोचलेलं आहे. या शिष्टमंडळामध्ये आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अंबादास दानवे यांच्यासह शिवसेनेच्या इतर आमदारांचा समावेश आहे. तर विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या पक्षाकडून भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्तावच ठाकरेंच्या पक्षाच्या शिष्टमंडळाकडून विधानसभा अध्यक्षांना दिला जाणार आहे. तर विधानसभा अध्यक्ष या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेतील. दरम्यान आज विधान भवनात उद्धव ठाकरेही उपस्थित होते, पण राहुल नार्वेकर यांची भेट घेणं उद्धव ठाकरेंनी टाळल्याची चर्चा आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल चोरी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत. राहुल, जरी विरोधकांपैकी एकाही पक्षामध्ये ते संख्याबळ नसलं तरी देखील आता कुठेतरी पहल म्हणावी लागेल शिवसेना युबीटीने केलेली आहे. कशा पद्धतीच्या घडामोडी घडतायत? अगदी खरं तर 288 मध्ये 10% आमदार संख्या असणाऱ्या पक्षाला विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात येतो. मात्र तीनही पक्षांकडे शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस असं तीनही पक्षांकडे अशा पद्धतीचं म्हणजेच 28 आमदारांचं, खरं तर 28 ऐवजी 29 आमदार हे एका गटात असावे लागतात. मात्र असं एकाकडे हे संख्याबळ नाही आणि त्यामुळं अडीच वर्षाचा विरोधी पक्षनेते पद असावं असा जो प्रस्ताव आहे तो एकंदरीत बघितलं तर शिवसेना ठाकरे गटाला राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे. राष्ट्रवादीकडून देखील विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने आपण बघतो की सत्तेत अर्धा वाटा आतापर्यंत राज्यात ही चर्चा होती, मात्र आता विरोधी बाकावर विरोधी पक्षनेते पदावरही अर्धा वाटा म्हणजेच अडीच वर्षाचा कालावधी हा जो आहे तो कार्यकाळ जो आहे तो आपल्याला मिळावा असं प्रस्ताव जो आहे तो देण्यात आला. अर्थात या संदर्भात तो जो प्रस्ताव अध्यक्षांकडे पोहोचलाय त्या संदर्भात फक्त ठाकरे गटाचेच आमदार हे विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला गेले होते, इतर कोणी त्या ठिकाणी गेलं नाही. आणि त्यामुळं राष्ट्रवादी नेमकं या संदर्भात काय करते हे देखील पाहावं लागेल. एकंदरीत सध्याची परिस्थिती बघितली तरी विरोधी पक्षामध्ये असणारी आकडा जवळपास सगळ्यांचे मिळून जर आकडे बघितले तर 50 ते 55 आमदार हे केवळ शिल्लक राहतात. आणि त्यामुळं विरोधी पक्षनेता होणार का, जर झाला तर या कमी आकडेनुसार नेमकं अध्यक्ष काय नेमकी भूमिका घेणार हे देखील पाहावं लागेल. निश्चितच राहुल, याविषयीची अपडेट आपण घेणार आहोत. दरम्यान आणखी एक मोठी बातमी आपल्याकडे येते, त्याच्यावर सुद्धा तुमच्याकडून आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची आहे, त्यामुळे असेच आपल्यासोबत जोडलेले राहा. दरम्यान सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर येते. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे. राहुल, काय सांगाल? भास्कर जाधव एकीकडे मवियामध्ये कोणत्या पक्षाचा नेता हा विरोधी पक्ष नेता होणार याच्यासाठी आधी चर्चा सुरू होत्या, वाद सुरू होते, त्याच्यानंतर आता शिवसेना युबीटीचा होणार असल्याचं ठरलंय, पण त्याच्यातही कोणता नेता शिवसेना युबीटी मधला विरोधी पक्ष नेता होणार याविषयी कुठेतरी रस्सीखेच पाहायला मिळाली आणि त्यामध्येही भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. यामागे काय कारण असेल? अगदी खरं तर भास्कर जाधव हे अतिशय मुरब्बी आणि सभागृहात उत्तम पकड असणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. एकंदरीत सभागृहाच्या कामकाजाचे नियमावली असेल आणि यासोबतच भास्कर जाधव यांचा असलेला दीर्घ अनुभव आणि त्यांचा सभागृहातील कामकाजावर असणारा हातखंडा हा त्यांच्या निवडीमागे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणता येईल. खरं तर 20 आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचाच विरोधी पक्षनेते पदावर पहिला दावा आहे. आणि त्यामध्ये 2 नावं जी वारंवार चर्चेत होती, अर्थातच स्वतः वरळीचे आमदार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचं नाव त्यामध्ये होतं आणि भास्कर जाधव अशी 2 नावं वारंवार होते. पण मात्र ज्या पद्धतीनं एक अनुभवाचा मुद्दा असेल यासोबतच विरोधकांवर खास करून भाजप सरकार ताकदीचा सत्ताधारी पक्ष सोबत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच असणारा राष्ट्रवादी पवार गट हा देखील जो एकंदरीत बघितला तर सगळ्यांची एक चांगली ताकद आहे. सगळ्यांची सभागृहातली कामकाजाची पद्धत आणि त्यांची बैठक खूप मुरब्बी आहे आणि त्यामुळं चांगला विरोधी पक्षनेता तितकाच ताकदीचा, त्यांना उत्तर देणारा, प्रश्न विचारणारा आणि सत्ताधारी पक्षाला धारेवर धरणारा असाच नेता निवड व्हावा. आणि त्यामुळं भास्कर जाधव यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. अर्थात भास्कर जाधव यांचं नाव जरी प्रस्तावात आलं असलं तरी अद्यापही भास्कर जाधव विरोधी पक्षनेते होणार की नाही यावर मात्र अंतिम निर्णय व्हायचा आहे. कारण विरोधी पक्षनेत्याच्या निर्णयावर स्वतः विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील. एकंदरीत
नियम जो आहे त्यानुसार किंवा वारंवार ज्याबद्दल बोललं जाते 288 पैकी 10% आमदार संख्या असणाऱ्यांना या पदावर दावा करण्यात येतो. अशी एकाही आमदारांकडे आमदार संख्या नाही आणि त्यामुळं याबाबत नेमकं काय निर्णय होणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. निश्चितच राहुल, पण एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की काही दिवसांपूर्वी नाराजी नाट्य सुद्धा पाहायला मिळालं होतं, त्यामुळे त्याकडेही आपण येणार आहोत. मात्र आपल्याकडे सध्या एक मोठी अपडेट येते, तेही बघूयात आपण. विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबतच्या फॉर्म्युलावर मवियामध्ये एकमत झाल्याची चर्चा आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते. विधानसभा विरोधी पक्षनेता पद शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना अडीच वर्ष विभागून दिलं जाणार असल्याची माहिती समोर येते. मवियामध्ये जरी राज्यामध्ये अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे, 2019 पासून याविषयीची चर्चा सुरू आहे. आधी शिवसेना असेल, जेव्हा मूळ शिवसेना होती आणि भाजप यांची युती होती, त्यावेळी सुद्धा अडीच वर्षांचा मुख्यमंत्री पदाविषयी चर्चा झाली असं बोललं जात होतं. राजकारणी एकमेकांविषयी सांगत होते, पण त्याच्यावर कुठे शिक्कामोर्तब झाला नसला तरी देखील त्यावरूनच कुठेतरी युती तुटलेली होती. ठाकरेंची शिवसेना, जेव्हा मूळ शिवसेना होती त्यावेळेला शिवसेना आणि भाजपची, आणि त्याच्यानंतर आता जेव्हा महायुतीचं सरकार आलेलं आहे, प्रचंड बहुमत आहे, तरी सुद्धा अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद द्यावं असं कुठेतरी सांगितलं जात होतं. आणि मवियाने मात्र विरोधी पक्षनेते पदाबाबत हा फॉर्म्युला ठरवल्याची माहिती आहे.